आहे बघ. सापडेल काय माहित. काका ह्यो पत्ता माहित आहे काय? नाही काय माहित. तुम्हाला बघा की. मला पण नाही. कसा सापडेल पत्ता बघ की. दादा ह्यो पत्ता सांगा की. कुणालाच माहित नाही. आता कसं सापडायचा? कमळे आगले पाय दुखायले. आपण थोड्या वेळ बसू. नाही नाही चल ये बस. ये बस. अगं बसून कसं चालेल? चल की पाठदेशी जाऊया. चल चल चल. असं नको करू. सापडायचं सगळं. कुणाला तरी. ऐक दादा ह्यो पत्ता सांगा की प्लीज. यहाँ से सीधा जाओ, सेंटर लाइन ट्रेन पकड़ो. दादा नीट सांगा की काय कळलं नाही हो. आता काय घरापर्यंत सोडू का? अगं काय म्हटलं ग तू? मला तर काय बी कळलं नाही. मला बी नाही कळलं. चल बसूया. नको चल तू दुसरं कुणाला तरी विचार. अगं निंगे कसल्या पायऱ्या आहेत ते निंगे. अगं नेहमी आपण पायऱ्यांवरनं वर जातो. मी तर पायऱ्याच वर जायला लागलेत की ग. होय की ग कमळे. चल की आपण जाऊन बघूया. चल चल. अगं बाई ग कमळे. अगं या पायऱ्या लईच फास्ट पळतात की ग. निंगे आपण एक आयडिया करूया. डोळं बंद करून जय भवानी म्हणूया आणि उडी मारूया. चालते का? नको नको मला लई भ्या वाटले. नको कमळे. काय घाबरायचं नाही. चल चल. अगं थांब. चल 1 2 3 जय भवानी. कमळे जमलं की. निंगे आपण वर जायला लागलो की ग. मी बसतो. अगं बसलेच काय? उठ. अगं उठ की. कसलं भारी वर चालत बघ पायऱ्या. हे बघ आपण वर जाऊ शकतोय असं. आणि असं खाली येऊ शकते ग. वरी वरी कमळे. पोचलो बघ. आता उतरायचंय बरं का. जय भवानी म्हणा. हा परत थांब. 1 2 3 जय भवानी. कमळे आपण आपल्या गावाकडे गेलो की नाही की तुळजाईच्या देवळाला मी अशाच पायऱ्या बसूया. होय रे. लय भारी आयडिया बघ. म्हणजे आबांचं कधीच पाय दुखणार नाही. होय चल. काय म्हणावं या म्हाताऱ्याला. स्वतःनी गचकले आणि जाता जाता माझ्या सपनाचा बी पार बुक्कच करून गेले. नुसती डील हुस्तवर थांबला असता तर काय बिघडलं असतं. सरोजबाई आबा असं अचानक गेलं. लय वाईट झालं बघा. घरात वडीलधारा माणूस असणं म्हणजे किती मोठा आधार असतो. पर देवाच्या मर्जीच्या विरुद्ध काय चालतंय का? हे बघा पर तुम्ही काय बी काळजी करू नका. आम्ही समजे तुमच्या पाठीशी आहोत. आपले आबा सगळ्या गावाला आपल्या घरासारखं मानायचे. काळजी करू नका. सगळं गाव आपल्या दुःखात सहभागी आहे. तुम्ही सांभाळा स्वतःला. येतो येतो. केवढ्या या गाड्या. आणि या गाड्या नेमक्या निघाल्यात तरी कुठं? कमळे यातनं वाट काढत आपण जायचं तरी कसं? अगं बघ की किती फास्टच चाललंय त्या. निंगे जसं आपल्या छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी मातेचं नाव घेऊन चढाई करायचं की नाही तसंच आपण बी करूया. चल. होय जय भवानी. चल. डोळे फुटलं की काय तुझं? कसं पण आमच्या अंगावर गाडी घातलीस रा? अरे तुम्हीच येऊन गाडीला धडकलात.
आणि वर मलाच बोलताय. आम्ही नीट गाडी बघूनच आलो होतो. रस्ता बघून वळणलाय नीट आम्ही. काय आम्हाला बोलतोस तू? हे बघा, मी गाडी स्लो केली ना म्हणून वाचलेत, नाही तर दोघी उडाल्या असत्या. अरे स्वतःचा नाही तर घरच्यांचा विचार करा. रोड आहे, गार्डन नाही. पावलाट. हो दादा, उगा आमच्या घरातल्यांचं नाव काढू नका सा. त्यांच्या विचारांनी तर टेन्शन येतंय. आणि सगळं करायला आम्ही काही मुंबईत जन्माला आलोय वय? आम्ही आज सकाळीच मुंबईत आलोय. आमच्या घरातल्यांना तर माहित बी नाही. निंगे गपकी, यासने काय सांगत बसलीस तू? नाही तर काय, इथं डोसकं फिरायला लागलंय माझं. कालपासून घरातली काय विचार करत असतील काय बी कळना. इथं कसं बस पळून आलोय मुंबईला. काय तुम्ही दोघं घरातून पळून आलाय? अहो नाही नाही, ही काय बी बोलते, याच्याकडे लक्ष नका देऊ. चल की, काय गडबड बडत बस. नाही, कसले कसले लोक येतात मुंबईमध्ये. जाऊ दे, माझाच दिवस करावा. याच्या तर याच्या अगं या नाही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं मी तर हा माझ्यावरच भडकायलाय. कमळे, मुंबईची माणसं जरा विचित्रच आहे. निंगे जाऊ दे की, आपलाच दिस खराब आहे असं समजायचं. आपण एक काम करूया, आता आलोय मुंबईत तर आधी देवळात जाऊया. तेवढंच आपल्याला बरं वाटत. हा, पुढचं काय तर नंतर बघू. चल.